नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे आणि आपण आज आलो आहोत उमक तातोरा येथे प्रकाशराव मेश्राम यांच्या मशरूम फार्मर. तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ का या मशरूम फार्म यांनी कधी चालू केला आणि याचं जे नियोजन आहे त्यांनी एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये म्हणजे 48 ते 49 टेम्परेचर असताना सुद्धा यांनी हे जर टेम्परेचर म्हणलं तर 29वर ठेवलेलं आहे आणि कसला इथं AC नाही आणि फॅनसुद्धा नाही आहे, तरी पण एवढं टेम्परेचर नुसतं आणि पाणी मारू मारू पूर्ण वले फडके पोते बांधून यांनी तर टेम्परेचर खूप मेंटेनन्स केलेलं आहे. तरी आपण त्यांच्याकडूनच त्याची माहिती जाणून घेऊ. नमस्कार. तर आपल्याला कसं आठवलं का हे आपण मशरूम फार्मचा सुरुवात केली का? मी पहिले नाही का नाशिकला होतो, तर तिथून फक्त म्हणजे चव आली मशरूमची. तर तिथून हा प्लॅन आला आहे. आता घरी आपण चालू करावं. चालू करावं. आता कसं चालू करावं ते हा मला नाही का गटातर्फे भेटला. असं का? बचत गटातर्फे मग आपण मला ट्रेनिंग भेटते येतं. किती ट्रेनिंग झालं? 10 दिवसाचं ट्रेनिंग आहे ते. आणि 10 दिवसाचं ट्रेनिंग झाल्यावर मग ते आपल्या याच्यावर करावं लागतं सुरुवाती. मग आपलं ते बियाणं मी हे आणलाय यवतमाळून. यवतमाळून आणलाय बियाणे. तर साधारण मी आता याले कशा गरज पडते आपल्याला, म्हणजे कुटार गावून माहिती पाहिजे नाही का? या सगळ्यात पहिलं कुटार लागते. कुटारचं महाग. त्याच्या बाद मग चुना लागते, जो आपण जुन्या काळामध्ये दगडी चुना ऑर्गॅनिक पद्धतीने. त्याच्या बाद मग ते दोऱ्या पोते पन्न्या म्हणजे या गोष्टी लागल्या. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मला तो कुटार. कुटार आहे, त्याचं टेम्परेचर आहे आणि त्याची इम्युनिटी म्हणजे त्याचा ओलावा आणि टेम्परेचर म्हणजे त्याचा थंडा. ह्या 3 ते 4 गोष्टी म्हणतात. तर आपण खोली म्हणजे मला वाटते 7 बाय 12 किंवा 13 अशी 8 आहे आणि याची 14. 8 बाय 14 म्हणजे शेतकरी बंधूंनो, ह्या 8 बाय 14 मध्ये अतिशय सुंदर थोडक्या जागेमध्ये हा व्यवसाय प्रकाश भाऊन चालू केलेला आहे. 100 बॅगा सध्या 100 बॅगा लावलेल्या आहे. म्हणजे ना अजून आपल्याला वाढवायचं काम केलं तर आपल्याला रूम वाढवा लागेल. मागे शेड काढला आहे 18 बाय 10चं. आता म्हणजे सुरुवात करायची आहे. आता जाऊ उन्हाळा खतम नाही, आता प्लॅस्टिक आहे. म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यावर आपल्याला तेवढा काही त्रास नाही. बाहेर आपण त्या रूम वाढू शकतो. तर आता सध्या म्हणजे हे आता समजा तुम्ही आपण बियाणं पन्नी बांधली तर माल किती घेणार होते? माल तसा 21 हे आता बॅग आहे, त्याला बॅग पांढरी होण्यासाठी 21 दिवस. माल आपल्याला विक्रीसाठी आता 21-22 दिवसांनी तसे हे असे पीनट निघाला. तर हे पीनट कमीत कमी जर त्याला टेम्परेचर जर व्यवस्थित भेटलं तर 2 ते 3 दिवसामध्ये हे मोठे होते. असं का? मोठे म्हणजे इथं पूर्ण निघलेला आहे माल. याला 3 दिवस आहे. या मालला 3 दिवस झाले. आता हे तोडण्या लाईक झाले आहे. चांगले झालं मला काढणं. आतापर्यंत कमीत कमी मी 4 ते 5 किलो मागतो. 4 ते 5 किलो म्हणजे आता समजा आता सध्या मला आपला आपण हप्त्याचा किंवा म्हणजे किती आपण निघण्यासाठी माल. आता तसं बघतो म्हणलं तर बॅगावर डिपेंड. आपण एका दिवशी किती बॅगा भरतो त्या बॅगावर डिपेंड. मी जर 10 बॅगा भरीन तर रोजचं मला 1 किलो उत्पन्न. जर मी 50 बॅगा भरील तर कमीत कमी 4-5 किलो किंवा 10 किलो पण भेटू शकते. असं येतात. सरासरी याला रेट का चालतो? आता मी हा विकत आहोत 600 रुपये प्रति किलो फ्रेश माल. म्हणजे सुका का वाला? ते सुकावाला सुकावाला हा वाला माल म्हणा. हा 600 रुपये किलो. 600. आता सुका जो आहे तो 50 ग्रॅम 150ला किंवा 150ला म्हणजे 3000 रुपये किलो. 3000 रुपये किलो पर्यंत सुका माल आहे. हा सुका पाहू शकता तुम्ही शेतकरी बंधूंनो, हा सुका माल आहे. हा म्हणजे आपला टिकाऊ आणि आपण जर लांब जर कुठं मागणी आली, आम्हाला ऑर्डर आली तर हा माल तुम्हाला लांब साठी सुद्धा आम्ही घरपोच देऊ. आणि जवळपास म्हणलं तर आपला यवतमाळ किंवा वर्धा जिल्हा राहील तिथे ऑर्डर राहिली तर आपण ह्या ओला माल सुद्धा आपण आपल्याला पाठवू शकतो. तर ह्या किती दिवस टिकू शकते माल? हा महिनाभर महिनाभर टिकू शकते. म्हणजे ऑल महाराष्ट्रात समजा याची कुठेही आम्हाला मागणी आली तर आम्ही ह्या माल जर मोठी ऑर्डर भेटली तर आम्ही घरपोच ह्या वाला माल आम्ही पाठवू शकतो. आणि तसं याच्या ह्या मालाची व्हॅलिडिटी कमीत कमी 3 दिवस. फ्रीज मध्ये ठेवा. फ्रीज मध्ये
म्हणजे आपल्याला समजा ऑर्डर मध्ये एका दिवसात पोहोचावं लागतं हो, समजा ऑर्डर. ज्या दिवशी तोडला त्या दिवशी हो, त्या दिवशी दिवसभरात त्याची ऑर्डर केली पाहिजे, मग तो फ्रीज मध्ये ठेवू शकते. कारण की पण, गिराकापाशी माल पण- त्याच्या गिराकापर्यंत आपल्याला ह्यावाला एका दिवसभरात 10 किंवा 12 घंट्यामध्ये पोहोचणे. म्हणजे याच्या ऑर्डर जास्त काही लांब आपण देऊ शकत नाही. त्याची ऑर्डर आपण लांब पल्ल्यासाठी राहिली तरी देऊ शकतो. तर एक वेळ तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता पूर्ण सांगा. माझं नाव प्रकाश तुळशीराम मेश्राम आहे, प्रकाश मशरूम फार्मिंग. माझा मोबाईल नंबर आहे 96 99 79 71 35. ह्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला मशरूम मिळेल. तर आपल्याला मशरूमची कुठं जरी लागली तरी ह्या नंबरवर कॉल करा आणि प्रकाश भाऊ आपली ऑर्डर घेतील आणि तुम्हाला ज्या पद्धतीने पाठवायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पाठवून तुमची जी गरज आहे ते आम्ही इथून भागवू शकतो. आणि शेतकरी बंधूंनो, आपण शेतीला सुद्धा एक जोडधंदा म्हणून हा चांगला व्यवसाय आहे आणि आपण थोडक्या जागेमध्ये आणि घरच्या घरी हा व्यवसाय अतिशय उत्कृष्टपणे करू शकतो. तर खरंच प्रकाश भाऊ तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमचा मशरूम फार्म पाहून खरंच खूप छान वाटलं. तरी भेटू शेतकरी बंधूंनो समोरच्या व्हिडिओमध्ये.